जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे। शासनाचा टँकर जेव्हा सुरू होईल तेव्हा सुरू होईल, परंतु माझ्या जनतेला जर प्यायला पाणी नसेल तर मी गप्प कसा बसेल, अशी भूमिका घेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी स्वखर्चातून पिण्याच्या पाण्याचा आजपासून टँकर सुरू करतायत। याविषयी बोलताना देवराम लांडे काय म्हणालेत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, जुन्नर। नमस्कार वाणी साहेब, पत्रकार मित्रांनो, खरं तर आता मार्च महिना चालू आहे आणि यावर्षी मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी टंचाई सुरू झाली आहे। मला खरं तर निमगिरीची खांडीची वाडी आणि खरं तर त्या ठिकाणी ढोरमाची या ठिकाणी आताच पाणी ला टिपण आलं आहे, पाणी टंचाई झालं आहे। मला गेल्या 2-4 दिवसापासून निमगिरीची खांडीची वाडी आणि ढोरमाची इथून फोन येतात की साहेब काही करा पण आम्हाला प्यायला पाणी द्या। आणि म्हणून खरं तर आम्ही तसं निमगिरीच्या सरपंचाला सांगून, मी बीडीओ साहेबांना सांगून, शिवसाहेबांना सांगून पाण्याचे टँकरचे प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठवले, परंतु ते टँकर मंजूर व्हायला 1 महिना लागेल। परंतु आता सध्याच पाण्याची टंचाई भासली आहे। खरं तर हा आजच नाही टँकर आणला आणि उद्यापासून मी निमगिरी खांडीची वाडी आणि ढोरमाची या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी फुकट मोफत करीत आहे। धन्यवाद। आपण सर्वांनी जिथं पाण्याची अडचण असेल तिथं मला फोन करा। तिथं प्यायला पाणी नाही, तिथं माझे आता 1 टँकर घेतला, अजून 1 टँकर घ्यायचे, 2 टँकर माझे सुरू झालेले आहेत उद्यापासून। जिथं पाणी नसेल तिथं फोन करा। पुढं लगीन कार्य असेल तिथं पाणी नसेल, एखादी दसकरी असेल तिथं पाणी नसेल, अशा प्रकारची जिथं अडचण असेल आणि उद्यापासून खरं तर निमगिरीची खांडीची वाडी आणि ढोरमाची या ठिकाणी टँकर सुरू होत आहे आणि परवापासून 2 टँकर सुरू होणार आहेत। जिथं अडचण असेल तर हे करा आणि मोफत पाणी सेवा केली जाईल। मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की जिथं अडचण असेल तर मला सांगा, आपण निश्चितपणे पाणी सुरू करू। धन्यवाद वाणी साहेब, नमस्ते।